तर रामराम मंडळी, मी स्नेहल. आज होतो कॉलेजमध्ये योगा डे. तर आम्ही गेलो होतो वेदनंदिनीमध्ये. तिथे गेलो, तिथे पूर्ण वेदनंदिनी फिरून आलो आणि सोबतच योगा पण करून आलो. तिथून निघून मी हॉस्टेलवर आली. हॉस्टेलवर आल्यानंतर तयारी केली, कारण मला जायचं होतं बाहेर. तर सर्वात पहिले ही वेणी घातली, हा ड्रेस घातला. मग जरासं बॉडी लोशन घेतलं. बॉडी लोशन जरा हातापायाले तोंडाले चोपडून घेतलं आणि असं मस्तपैकी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं. मग काय पावडर लावली, टिकली लावली आणि मग मी मस्तपैकी तयार झाली. आणि मग मी म्हटलं चला आता थोडंसं जेवण बी करून घ्या. आणि मग हा असा होता माझा फायनल लुक. मी चालली होती गांधी रोडवर माझ्या मैत्रिणीसोबत. तिथून मग मला जायचं होतं GMC मध्ये. माझी रिपोर्ट घ्यायची होती. तिला तिच्या छोट्या भावासाठी बॅग आणि काही सामान घ्यायचं होतं. तर ते सामान घेतलं. तिथून मग पप्पा आले भेटायले. पप्पा जवळ जराशी कुल्फी खाल्ली. ऊन लागत होतं तर म्हटलं जरा जरा थंड काही खावं. मी CBSEची रिपोर्ट चेक करून आली आणि त्यातनी माहिती आहे माझं HB लेवल किती आहे. 13.1. मी म्हटलं वा, खून चूस के 13.1 हो गया. तिथून मग मी हॉस्टेलवर आली. हॉस्टेलवर आल्यानंतर पप्पाने काय काय सामान आणलं ते दाखवते मी तुम्हाला. मॅगीची एकदम मोठी लट. दुसरंच काही खाऊ नाही शकणार, कारण मी मॅगीच खाऊ शकतो, कारण आमच्याजवळ कॅटल आहे. कॅटलमध्ये दुसरंच काही होत नाही. आणि मग जरासे कुरकुरे. मग सर्व सामान गिमान ठेवून दिलं. कपडे चेंज केले. फोन वगैरे पाहिला आणि म्हटलं चला यार जरासं कंपास करून घ्यावं, दिवसभराचं काहीच नाही केलं. मग मी गेली होती संध्याकाळून मंदिरात. मंदिरमधून आले आणि फुलं घेऊन आली ती सोबत. मग लय मोठे फुलं आणले होते. माझी रूममेट म्हणे चाल दीदी मी तुला फुलाचा हार करून देतो. म्हटलं बाई चांगलं करून देईन, हे पाहिनं काय करून दिलं मला. भेटूया न्यू ब्लॉग मध्ये. बाय.